अब की बार सुनेत्राताई पवार असा नारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्याच्या प्रचार सभेमध्ये दिला। पुण्यामध्ये महायुतीची प्रचार सभा पार पडली आणि यावेळेला शिंदे बोलत होते, बारामतीमध्ये परिवर्तन होणार आणि भाकरी फिरवायची वेळ आली आहे असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। तर या लोकसभेमध्ये इतिहास घडेल आणि बारामतीची सून दिल्लीत जाणारच असा निर्धार देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला। दरम्यान बारामतीची लक्ष्मी दिल्लीत जाणार का, बघूया एक स्पेशल रिपोर्ट। बारामतीसाठी राजकीय धुमशान। बारामतीत सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार? दोन क्षेत्रात पवार आणि बाहेरून आलेला पवार। लेकिन अब की बार सुनेत्राताई पवार। बारामतीत शरद पवार आणि अजित पवार यांच्यात अस्तित्वाची लढाई सुरू आहे। ननंद विरुद्ध भाऊजय अशा या सर्वाधिक हाय व्होल्टेज लढतीत दोन्ही उमेदवारांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे। बारामतीमध्ये महायुतीनं सुनेत्रा पवारांसाठी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। यानंतर प्रचाराच्या अब की बार अस्तित्वाची लढाई सुरू आहे। बारामतीत अजितदादा परिवर्तन होणारी काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे आता। लेकिन अब की बार सुनेत्राताई पवार, कारण आता भाकरी फिरवायची वेळ आली ना। सुनेत्राताईंचं वक्तृत्वही चांगलं आहे आणि त्यांचं कर्तृत्वही चांगलं आहे, त्यामुळे त्या उत्तम खासदार होतील यामध्ये कुणाच्याही मनामध्ये शंका असण्याचं काम नाही। बरं, वहिनी तर आहेतच, पण मागच्या वेळेस नंबर 2चे उमेदवार कांचनताई कुल आहेत, नंबर 3चे उमेदवार नवनाथ पडळकर आहेत, त्यामुळे सगळेच या ठिकाणी आहेत। आता केवळ आपल्याला बारामतीमध्ये घरोघरी जनतेपर्यंत पोचून त्यांना मतदान केंद्रावर आणायचं आहे आणि मला विश्वास आहे की या ठिकाणी आपल्या आशीर्वादाने एक नवा इतिहास घडेल आणि सुनबाई दिल्लीला जातील। कांचनताई कुल आहेत, नंबर 3चे पडळकर आहेत, सगळेच या ठिकाणी। मी राज्यात सांगतोय, सगळीकडे सांगतोय, ही गावकी बावकीची निवडणूक नाहीये। ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी आहे। 140 कोटी जनतेचा कारभार उद्याच्या 5 वर्षाच्या करता कोणाच्या हातामध्ये मजबूत राहील, कोण देशाला एक नवी दिशा देईल। देवेंद्रजींनी सांगितलं तसं नरेंद्र मोदी वर्सेस राहुल गांधी अशी निवडणूक आहे। कारण नसताना त्याच्यामध्ये भावकी आणण्याचा प्रयत्न केला जातो, कारण नसताना मतदारांना भावनिक बनवण्याचा प्रयत्न केला जातो। मग कोणीतरी म्हणले रडत बसतील, ओ आम्ही शारदाबाई पवारांची नात आहे। मी माझ्या आजीनी कुठलीही परिस्थिती आली तरी मला रडायला नाही शिकवलंय, मला लढायला शिकवलेलं आहे। त्याच्यामुळे पूर्ण ताकदीने आम्ही लढू। आणि बघा माझ्या पांडुरंगाची इच्छा, माझ्या पांडुरंगांनी काय मला चिन्ह द्यावं तर तुतारी वाजवणारा माणूस। किती मोठे शुभ संकेत आहेत बघा। बारामतीची लढत ननंद विरुद्ध भाऊजय अशी असली तरीही प्रत्यक्ष हा सामना शरद पवार विरुद्ध अजित पवार असाच आहे। विकासाच्या मुद्द्यावरून अजित पवार सातत्यानं बारामतीकरांना साथ घालतायत, तर मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार असं म्हणत शरद पवारांनी अप्रत्यक्षरित्या जुन्या जाणत्या वयोवृद्ध मतदारांना साथ घालण्याचा प्रयत्न केलाय। आता बारामतीकर दिल्ली वारीसाठी सुनेला पाठवणार की लेकीला, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। साम टीव्ही न्यूज, बारामती।